मित्रांनो, घटना आहे वैजापूरमधील ह.भ.प. संगीताताई महाराज या महिला कीर्तनकाराची आश्रमातच त्या झोपेत असताना दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे ही अंगावर शहारे आणणारी ही भयानक घटना घडलेली आहे. आज उघडकीस आले की मी एकटी राहते, मला मारून टाकतील अशी धमकी दिल्याचे ही संगीता महाराज यांनी सांगितले होते. आज तसेच घडले. आज शनिवार दिनांक 28 जून 2025 रोजी सकाळी आश्रमातील मंदिरात पुजारी शिवाजी चौधरी नेहमीप्रमाणे नित्यसेवा देण्यासाठी आले होते, पण आज त्यांना मंदिरात संगीताताई दिसली नाही. त्यामुळे त्यांनी ह.भ.प. संगीताताई पवार यांना आवाज दिला, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून मंदिराच्या शेजारी असणाऱ्या शेडमध्ये जाऊन त्यांनी बघितलं तर त्यांच्या पायाखालील जमीन सरकली, कारण तेथे संगीताताई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. घडलेला सर्व प्रकार बघून त्यांनी पुजाऱ्याने घाईघाईत संगीताताई यांच्या घरच्यांना सांगितले व पोलिसांना फोन करून ही गोष्ट कळवली. त्यानंतर वीरगावचे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तसेच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. समजलेल्या माहितीनुसार संगीताताई पवार या भागवत कथेसाठी 2009 आणि 2010 साली वृंदावन येथे राहिल्या आहे. भागवत कथेचा संपूर्ण तयारी करून त्या परत इकडे आल्या होत्या. 6 महिन्यापूर्वी त्यांनी नर्मदा परिक्रमा केली होती. ह.भ.प. संगीताताई पवार यांच्या चिंचडगाव येथे सद्गुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रम येथे वास्तव्यात होत्या. ज्या ठिकाणी राहत होत्या त्या ठिकाणी त्यांनी आश्रमात 15 वर्षापूर्वी त्यांनी जागा घेऊन ठेवली होती. या जागेत त्यांनी 2 महिन्यापूर्वी राहण्यास आल्या होत्या, पण 2025च्या एप्रिल महिन्यात या जागेच्या वादावरून शेजाऱ्याशी त्यांचे भांडण झाले होते आणि त्याच संगीताताई महाराज यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि त्यामुळे वैजापूर पोलीस ठाण्यात तशी तक्रारही त्यांनी दिली होती. जागेच्या वादावरून शेजाऱ्याशी भांडणं असल्याची तक्रार त्यांनी सांगितले होते. मी एकटी राहते, मला मारून टाकीन अशी धमकी दिल्याचे ही संगीता महाराज यांनी सांगितले आहे. एप्रिल महिन्यात धमकी आणि जून महिन्यात डायरेक्ट दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आली, पण हे हत्येचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. त्यात कुणी केले ते मारेकरीही अजून पकडले गेले नाही. समोरच्या मंदिरात कुलूप तोडल्याचे दिसत आहे. त्या मंदिरातील काही वस्तू चोरीला गेल्या का याबाबत अजून तपास घेण्यात येत आहे. CCTV फुटेजही देखील चेक करण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास अजून सुरू आहे. नवीन काही माहिती मिळाल्यास नक्की तुमच्या समोर पूर्ण कथा स्वरूपात मांडली जाईल.